हाय हॅलो नमस्कार, मी जया. होम टेस्ट विथ जयामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक आणि चविष्ट मेथीची भाजी. मेथीची भाजी बनवण्यासाठी मी इथे एक जुडी खुडून घेतली आहे. आता भाजीला 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. कढईत 1 ते 2 वरगळे तेल गरम करून घेऊया. त्यात 1 चमचा ठेचलेला लसूण टाकूया. लसूण छान परतून झाला की त्यात आता 7 ते 8 हिरव्या मिरच्या चिरल्यात, 1 मीडियम कांदा, 1 टोमॅटो घेतला आहे. इथे मिरच्या आणि कांदा कढईमध्ये टाकून घेऊया आणि छानसा कांद्याला गुलाबी रंग होईपर्यंत परतून घेऊया. भाजीला छान चव येण्यासाठी मी 2 मुठीभर मसूरची डाळ घेतली आहे. डाळीला पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. आता भाजीला कढईत टाकून घ्या. त्यात धुतलेली मसूरची डाळ टाकून घेऊया आणि चिरलेला टोमॅटो टाका. आता भाजीला हलक्या हाताने चांगलं परतून घेऊया. आता इथे चवीनुसार मीठ टाकूया. कांदा आणि टोमॅटोने भाजीला पाणी सुटणार आहे, त्यामुळे आपण झाकण न ठेवता कमी गॅसवर अंगाशीर पाण्यामध्ये भाजीला शिजवणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी करून पहा, ती तुम्हाला नक्कीच आवडेल. भाजी अजिबात कडू होणार नाही आणि चवदारही लागेल. तुम्ही नक्की करून बघा. मसूरच्या डाळीमुळे भाजीला छान चव येते. जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा पुढे कोणती भाजी पाहायला आवडेल. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया अशाच चवदार रेसिपीत. काही जण पाणी घालतात, पण आज आपण पाणी न घालता भाजी शिजवतो, त्यामुळे चव दुप्पट होते. तर नक्की करून बघा. अशीच चमच्याने कंटिन्यू भाजी परतून घ्यायची आहे. थँक्यू मंडळी व्हिडिओ बघितल्याबद्दल. आता भाजीला एका प्लेटमध्ये गरमागरम वाढून घेऊया आणि गरमागरम चपाती बरोबर खाऊन बघा.